नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक महत्त्वपूर्ण अशी अपडेट आहे। महिलांना फॉर्म भरताना येणाऱ्या अडचणी असतील, त्यासाठी लागणारी कागदपत्रे कोणकोणती आहेत, कोणत्या बँकेत अकाउंट असणं गरजेचं आहे, याची सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तर तत्पूर्वी तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत राहील। तर मित्रांनो, महिलांना येणाऱ्या ज्या अडचणी आहेत, म्हणजे आता फॉर्म भरताना ॲपवरती म्हणजे नारी शक्ती दूत ॲपवरती फॉर्म भरत आहात ऑनलाईन पद्धतीने, तर त्यामध्ये फॉर्म हा सबमिट होत नाही, शेवटला OTP येत नाही। तर आता त्या अर्ज करणाऱ्या महिलांची संख्या जास्त आहे, त्यामुळे सर्व्हरला प्रॉब्लेम येत आहे, अर्ज लवकर सबमिट होत नाही आहे। तर आपण जर फॉर्म आपल्याला लवकर भरायचा असेल तर आपण ऑफलाईन पद्धतीने आपल्या अंगणवाडी सेविकेकडे हा फॉर्म सुपूर्द करू शकता। त्या पद्धतीने आपल्याला फॉर्म त्या ठिकाणी भरता येणार आहे। सेतू केंद्र किंवा माई सेवा केंद्रावरती आता लवकरच वेब पोर्टल हे लॉन्च होणार आहे, त्या ठिकाणी सुद्धा आपण तो अर्ज करू शकतो। म्हणजे या 3 पद्धतीने आपल्याला अर्ज करता येणार आहे। ऑफलाईन पद्धतीने आहे, अंगणवाडी सेविकेकडे आपल्याला अर्ज द्यायचा आहे, आपल्या नारी शक्ती दूत ॲपवरती आपण ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो आणि वेब पोर्टल आता लॉन्च होणार आहे, त्यामुळे CSC केंद्र असतील, माय सेवा केंद्र असतील, यांच्याकडे सुद्धा आता हा अर्ज आपल्याला त्या ठिकाणी करता येणार आहे। त्यासाठी लागणारी कागदपत्रे आहेत, म्हणजे अटी शिथिल केल्यानंतर कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत, तर आधार कार्ड लागणार आहे, रेशन कार्ड लागणार आहे, 15 वर्ष जुनं कोणतंही एक ओळखपत्र, म्हणजे मतदान कार्ड असेल, शाळा सोडल्याचा दाखला असेल, जन्माचा दाखला असेल, ह्या पद्धतीची कोणतंही कागदपत्र असेल तर त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी वापरू शकतो। किंवा ज्या महिलेकडे रेशन कार्ड नसेल तर त्यांनी आपलं सेल्फ डिक्लेरेशन देऊन त्या ठिकाणी अपलोड करायचं आहे। म्हणजे एका पेजवरती आपण आपलं नाव, राहणाऱ्या कुटुंबात कुठे राहता, रेशन कार्डवरती जेवढे सदस्य आहेत, किती सदस्य आहेत, यांची सविस्तर माहिती त्या ठिकाणी देऊन आपण त्या ठिकाणी अपलोड करायचं आहे। आणि महिलेचं बचत खातं हे कोणत्याही बँकेत असलं तरी चालेल, म्हणजे पोस्टामध्ये असेल किंवा अन्य कोणत्याही बँकेमध्ये जरी असेल तरी ते सुद्धा चालणार आहे। पण महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे त्या अकाउंटला म्हणजे आधारला लिंक असणं गरजेचं आहे, म्हणजे आधार सीडिंग झालेलं असणं गरजेचं आहे, तरच DBT मार्फत हे महिलांच्या अकाउंटवरती पैसे येणार आहे, अन्यथा पैसे येणार नाहीत। अशी महत्त्वपूर्ण अशी माहिती होती मित्रांनो। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा। धन्यवाद।